पत्नीच्या डोळ्यासमोरच तलवारीने सपासप वार करून या 25 वर्षीय तरुणाची निर्गुणपणे रस्त्यावरती हत्या करण्यात आली। यवतमाळ जिल्ह्यामधील आर्णी तालुक्यातील ही घटना। ओम बुटले वय वर्ष 25 हा तरुण त्याची पत्नी आणि 3 वर्षीय मुलाबरोबर पुण्याला जाण्यासाठी आर्णी शहरातील ट्रॅव्हल्स पॉइंट जवळ बसची वाट पाहत होता। तेवढ्यातच 4 जणांनी त्याच्यावरती तलवारीने वार करून त्याची निर्गुणपणे हत्या केली। त्याचं झालं असं की ओम बुटलेचे 2 वर्ष अगोदर आर्णी तालुक्यामधील 22 वर्षीय अजय तिगलवाड याच्याबरोबर दुर्गादेवी महोत्सवाच्या दरम्यान हाणामारी झाली होती आणि त्यामध्ये ओम बुटलेच्या हातून 22 वर्षीय अजय तिगलवाडची हत्या झाली होती। अजयच्या हत्येप्रकरणी ओम बुटलेला जेल झाली होती। तो गेल्या 15 दिवसा अगोदरच जामीनवरती बाहेर आला। जामीनवरती बाहेर आल्यामुळे अजयच्या वडिलांचा पारा चढला। मुलाच्या हत्येप्रकरणी ओम बुटलेला योग्य ती शिक्षा मिळाली नाही, म्हणून अजयच्या वडिलांनी ओम बुटलेची पत्नीसमोरच हत्या केली।